अजूनपर्यंत त्या जखमा तशाच दिसत आहेत. सुभाष आमचे त्यांचा ड्रेस कोड अजून तसाच आहे. ना यानंतर सागाव आणि वडवली बी दोन्ही टीमला सूचना आहे बघा की आपण उपस्थित राहायचं आहे. चला आमचे उमेश पाटील यांचे सुपुत्र कूलर घेऊन आलेले आहेत जो लकी ड्रॉ साठी आहे. नाही का? ओके ते दुसरे आहेत. बाबा शरद पाटीलला चिठ्ठी द्या पहिला. आला टेन्शन मध्ये येऊन झोपला होता आता उठलाय. जाम मेहनत आहे त्याची कारण हारल्यानंतर तो टेन्शन तसंच असतं आम्हाला माहिती आहे. हारला हो नाही आता हारलाय आता मोकळा झालाय. चला मॅच कडे बोलूया आपण. हसी मजाक होत राहील. इथे सामन्याला सुरुवात झाली आहे. क्षेत्ररक्षणाची विवृत्ताच्या अँगलने इथे सलामीची जोडी आपण पाहतो. आकाश म्हात्रे आणि मोरेश्वर पाटील. जबरदस्त खेळ मोरेश्वरचा राहिलाय मागच्या मॅच मध्ये. हो दोन्ही क्षेत्ररक्षक बघा गोलंदाज आणि गोरख जवळ आला होता. कृष्णा नक्की तुझं लक्ष आहे कारण गोरख मध्ये येतच असं कृष्णाचं म्हणणं आहे. गोरख खरं बेस्ट फिल्डर घ्यायचा आहे त्याला. पण दुसऱ्या बाजूला इथे क्षेत्ररक्षक जो गोलंदाज आहे आकाश त्याने मात्र हा झेल नक्कीच टिपलाय. पहिली विकेट 0 वरती. आता मात्र ऋषी आलाय. ऋषी म्हात्रे 0 वरती 1 विकेट आहे. आकाश भोईर गोलंदाजीवरती आपण पाहतोय. आकाश म्हात्रे मात्र बाद झालाय. मोरेश्वर पाटील कृष्णा नाव बदलव ना. नाही तेव्हाच मोरेश्वर आमच्याकडे पाहत होता तेव्हाच मी समजलो काहीतरी कुठेतरी पाणी मोडतंय कारण इथे स्क्रीनवर तिथं नाव होता मोरेश्वर. आकाश पाटील होता. स्वतः त्यांचे स्कोरर जे आहेत ते देसाईचेच आहेत. आतिश हो क्या बात आहे. जबरदस्त फटका परंतु इथे झेल वरती क्षेत्ररक्षक आहे. काय झेल टिपलाय. सुंदर झेल. नवनाथ थोडीशी परिस्थिती बिकट. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि तब्बल धावफलकावरती धावा आहेत त्या 0 आहेत आणि विकेट मात्र 2 आहेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय हिमांशू म्हात्रे. आकाश आउट झाला त्यानंतर ऋषी आला. ऋषी आउट झाला. आता मात्र मैदानामध्ये हिमांशू आला. आता हिमांशूला मात्र काहीतरी करावं लागेल. 2 विकेट्स गेल्या. तिथे मात्र ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती नक्कीच आकाश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन ऑर द विकेट्स मारण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडीशी मिसफील्ड होते. अनंत पाटील आणि काल मात्र देसाई 40+ या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालाय. आता मात्र हा सामना कोणता संघ जिंकेल देसाई की घेसर. घेसर की देसाई मोठा प्रश्न आहे. सध्याच्या घडीला पहिला षटक तर आकाश भोईरचा निर्णायक राहतोय. बऱ्याच अवधीनंतर मात्र मोरेश्वर आता स्ट्राईक एंडला येतोय.
मोरेश्वर. आकाश भुईरचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, डाऊन द विकेट. हा चेंडू मात्र जास्त बाहेर निघतोय. पंच वल्लेत आमच्याकडे अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 2 वरती. पाहू शकता आपण स्क्रीन वरती 2 धावा 2 विकेट्स तंबूच्या आश्रयाला. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिला षटक सुरू असताना गोलंदाज आकाश भुईरचा. क्या बात आहे, जबरदस्त, लाजवाब, मस्त फटका. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे आलाय. हा राणी डाबा षटकार. खरं मोरेश्वर तर ओळख आहे. खरं मोरेश्वरला थांबवणं आज मात्र अक्षरशः गोलंदाजांना फार मोठं एक कौशल्य नक्कीच दाखवावं लागेल. कारण ज्या अनुषंगाने पहिल्या मॅच मध्ये मोरेश्वरची फलंदाजी आपण पाहिली, जबरदस्त फलंदाजी, 31 धावांची इनिंग त्याने साकारली. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरलाय. पुन्हा एकदा गुडघ्याचा वापर करून घेण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिला षटक संपला गेलाय आणि पहिल्या षटकांती धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 8 धावा. 2 गडी बाद 8. ठीक आहे. हॅलो, यस, धन्यवाद. तर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज दुर्वेश मात्रे आलाय. दुर्वेश मडबी. दुर्वेश मडबी गोलंदाज पाहतोय आपण. दुसरा षटक. फलंदाज हिमांशू अँड मोरेश्वर जोडी मैदानामध्ये. कारण मोरेश्वर वरती बरंच काही सामन्याचं चित्र अवलंबून आहे. कारण 4 षटकांचा सामना आहे, शेवटपर्यंत राहणं गरजेचं असेल. पण इथे मात्र हिमांशू आहे. डावखुऱ्याचा फलंदाज मारण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, जबरदस्त. हो, प्रॉपर टायमिंग. चेंडू गेलाय, सीमारेषा पार आलाय. खणखणीत राणी डाबा षटकार. क्या बात आहे, जबरदस्त. आणि बघा एवढ्या रात्रीमध्ये देखील सुंदर अशी ही मॅनेजमेंट बसवली जाते. चायची व्यवस्था मात्र केली जाते. धन्यवाद. हो हो हो, रिव्हर्स केल्याचा प्रयत्न. क्या बात आहे. बघा चेंडू सीमारेषा पलीकडे येईल का? यस, इथे मात्र आलाय. हा राणी डाबा चौकार. चौकार आलाय. चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वरती. 18 धावा धावफलकावरती. दुसरा षटक मात्र एक चांगला आलाय, तो मात्र येतोय.
कारण पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. धावफलकावरती धाबा ते 18 धाबा. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे, मात्र एकाऐवजी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो आणि इथे फलंदाजाला काय घडलं अक्षरशः इथे मात्र चेक केलं जाईल. आता रनआउटच्या स्वरूपामध्ये काय आहे बघूया आपण. धकधक वाढलेली आहे. आतिशला तर कॉन्फिडन्स आहे की पोचला असेल असं तो म्हणतोय. दुसऱ्या बाजूला इकडे तुम्ही बाऱ्या बसा, आता काय काम नाही तुमचा. चला यस, इथे मात्र नॉट आउट आहे. पण ते किती रिस्की धाव होती, कारण मोरेश्वर देखील कुठे कमी नाही आहे. कृष्णा पाहायला गेलं तर त्याला देखील मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. दुसरा षटक चालू आहे, अजूनही बऱ्याच चेंडूचा खेळ बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये असे विकेट टाकणं देखील संघासाठी अडचणी निर्माण करण्यासारखे आहे. इथे मात्र चौकार आलाय. काय केलं आता इथे फलंदाज हिमांशू डावखुरे आताचा फलंदाज आहे. जबरदस्त, कारण हा बॅटल जेव्हा येतो ना डावखुरे हाताचा गोलंदाज आणि त्याला प्रत्युत्तर देणारा फलंदाज डावखुरे हाताचा, तिथे मात्र गोलंदाजाला अक्षरशः टेन्शन येत असतो. आणि तेच मात्र देसाई संघाने इथे केलं गेलंय, कारण हिमांशूला मात्र या नंबरवरती पाठवलंय की त्याने देखील ओळखलंय की आता हिमांशू तुला या मैदानामध्ये खेळ करायचा आहे. कारण घेसर संघाविरोधात जर चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर मात्र इथे तुला खेळणं गरजेचं आहे आणि तो खेळ मात्र करतोय. 5 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त प्रॉपर टाइमिंग, जबरदस्त चेंडू सीमा पर आलाय षटकार. चला 34 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये तब्बल 26 धावा. ज्या संघाने 50 धावा मात्र आगासन संघाला नक्कीच काढू दिल्या नाहीयेत, त्याच गोलंदाजांवरती इथे हल्ले चढवले जातात. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट्स, दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या. त्याच्यामध्ये देखील 8 मध्ये एक षटकार होता मोरेश्वरचा. आणि त्यानंतर मात्र हिमांशूने केलेली एक आक्रमक फलंदाजी. 7 चेंडूमध्ये 27 धावा ठोकतोय आतापर्यंत हिमांशू. ते कुठेतरी एक चांगले धावसंख्येकडे वाटचाल करतोय. उद्याचा लॉर्ड्स मोठागाव वर्सेस मोठागाव 40+ वर्सेस भोपाळ 40+. दुसरा सामना बेतवडे बी वर्सेस कार्डी. पडले 40+ वर्सेस खिडकाली 40+. खिडकाली वर्सेस वाकलन ये. बालेगाव वर्सेस उसरगर आणि वडवली ये वर्सेस हेदोटणे बी. असे 8 संघ रेग्युलरचे आणि 4 संघ 40+चे. हा 12चा लॉट्स. 4 वाजता नक्कीच संघाने हजेरी लावायची आहे. चौतीस धावा. इथे मात्र नवीन गोलंदाज सूरज मात्रे आलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि त्याला मात्र विकेट मिळाली आहे ती मोरेश्वरची.
सुंदर सुंदर अशी गीतं वाजवली जातात. तर आता होली येते जवळ, त्याचा देखील जल्लोष प्रेक्षकांना ती देखील आशा. 34 वरती ही तिसरी विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. देसाई वर्सेस घेसर असा सामना. प्रेक्षक वर्ग अजूनही या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. घेसरचे संघ पाठीराखे बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला देसाईचे देखील आहेत. खट करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः विकेट किपर गेलाय. चेंडू अडकवला जातो. तत्पूर्वी मात्र एक धाव घेण्याची अवधी आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ते 35 वरती. इथे 6 टेक्निक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, कारण हेच करायचं आहे. उमरेश्वरला देखील हेच करायचं होतं का. दुसऱ्या बाजूला डावखुऱ्या हाताचा फलंदाज हिमांशू मता आक्रमक झालाय, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा खेचून काढल्यात. त्याला स्ट्राईक देणं जास्तीत जास्त गरजेचं होतं आणि ते मात्र हितेशने केलंय. एक धाव सिंगल घेतली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचली आहे. देसाई म्हटलं तर अनेक असे लेजंड क्रिकेटर या गावाने दिलेत. त्यामध्ये आमचे सुखदेव काका असतील, खऱ्या अर्थाने हनुमान पाटील 40+, दिलीप असेल, असे अनेक. त्याचबरोबर आमचे रविदादा म्हात्रे असतील, असे अनेक क्रिकेटर या गावाने नक्कीच या क्रिकेटसाठी दिलेत. हो, मोठा फटका इथे आलाय हिमांशूच्या बॅट मधून, कारण हेच तर वैशिष्ट्य आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला डावखुऱ्या हाताचा फलंदाज नेहमीच भारी पडत असतो आणि इथे मात्र हा हिमांशू आज घेसरवरती आक्रमक झालाय. तावडी राठोड सारखी फलंदाजी इथे होते आणि मस्त फटके येतात. तसे तुझ्या चेहऱ्यावरती देखील अतिशय आनंद दिसतोय. पण घेसरचा विघ्नेश सिद्धेश पाटील मात्र टेन्शन मध्ये आलाय आता. आणि इथे मात्र काय घडलंय. हो हो, पाहू शकता आपण हे कशा पद्धतीने आउट झालाय. जे घडायला नव्हतं पाहिजे तेच घडलंय. देसाई संघ मात्र वा, इथे विकेट आली आहे. एक बोनसच्या स्वरूपामध्ये विकेट असेल, कारण अशा नसताना विकेट आली आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि शरीरावरून मात्र चेंडू नक्कीच स्टंप वरती जाऊन आदळतोय आणि इथे मात्र विकेट आली. 41 वरती 4था विकेट. हिमांशू मात्र बाद होतोय. 33 धावांची इनिंग त्यांनी साकारली आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळ त्याचा राहिलाय. आता मात्र नवीन फलंदाज ज्युनियर नितीन. 41 धावा, 4 षटकांचा सामना. जो धाबा माझ्या मते जर विचार केला तर चांगल्या धावसंख्या आतापर्यंत देसाई संघाच्या स्कोर कार्ड वरती आल्यात. इथे मात्र कुठेतरी चेसिंग करताना घेसर संघाला देखील कमर कसावी लागेल. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू आहे मध्ये आहे, जेलवरती क्षेत्ररक्षक आला आहे दीप, परंतु इथे मात्र चेंडू झेल कलेक्ट करू शकला नाहीये हा दीप. एक धाव मिळेल ती फलंदाज हितेशला. एका धावे नितीनला ही धाव मिळाली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42. आता मात्र या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. हितेश, क्या बात आहे. हेच तर करायचंय आणि हेच तर केलं हितेशने. आणि या चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 वरती. 46. हेलो, क्या बात आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 46 धावा. रितेश
पाटील मात्र आता गेलाय डकआउट मध्ये. नितीन पाटील आणि हितेश भोईर ही जोडी मैदानामध्ये आहे. शेवटचा एक षटक बाकी आहे. दीप मात्र गोलंदाजीसाठी आलाय. आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा रोखल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, अलॉंग द कार्पेट ऑन साइडला पायडी स्लॉंगॉनकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय वेग होता, जबरदस्त. चित्याची चपलाई नक्कीच पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये. किती वेगाने इथे धाव पूर्ण कंप्लीट करतात. 2 धावा इथे कंप्लीट होतात आणि या 2 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 48 48 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज दीप मात्रेला आपण पाहतोय. हो हो हो, क्या बात आहे, जबरदस्त अपील आणि इथे मात्र फलंदाज बाद होत आहे. येस, आता मात्र इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो विकास पाटील. चला पुढचा सामना सागाव आणि वडवली बी. चला दोन्ही टीम मस्त मॅच असेल यानंतरची देखील. हो, इथे मात्र रंग कार्पेट ऑन साइडला कव्हरच्या दिशेने चेंडू, मात्र कोणी नाहीये तिकडे. चेंडू सीमारेषा पार आलाय हा चौकार आणि चौकाराने मात्र आता धावसंख्या कंप्लीट होतीये ती 52 धावा. 50 कंप्लीट. बावन धावा धावफलकावरती. दीप मात्रे गोलंदाज आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावा खर्च केल्या त्या 52. 3.3 ची ओव्हर आपण पाहतो. इथे मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, गरज नव्हती इथे विकेट किपर सूरजला. आणि तिथे 1 होती, तिथे 2 आल्यात आणि या 2 धाब्याने मात्र धावसंख्या 54 मध्ये जाऊन पोहोचली आहे. दीप मात्रे ज्याने आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. 4 चेंडू मध्ये त्याने 8 धाबा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने प्राप्त केलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या सत्रातील. एक चांगली धावसंख्या नक्कीच मी म्हणेन. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, पण काय घडेल यस, इथे मात्र आला षटकार. आज मात्र देसाई संघ थांबायला तयार नाहीये, कारण जबरदस्त अफलातून फलंदाजी मागच्या मॅच सारखी या मॅच मध्ये देखील तेवढी ताकदीची फलंदाजी पाहायला मिळते. 60 धाबा धावफलकावरती. लकी ड्रॉ ओपन होईल. हा, लकी ड्रॉ ओपन होईल आता. बघा, उमेशने तयारी केली. तिकडे कूलर आहे, टावर फॅन नाहीये, कूलर आहे. हा, मस्त हवा येईल, थंड थंड. शेवटचा चेंडू बाकी आहे. हो हो, इथे मात्र 1 धाव मिळाला नाही. एका धावेने मात्र धावसंख्या 4 षटकानंतर 61-62 धावांचं आव्हान आहे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. बघा आता नंबर काय येईल. वडवली सागाव टीम कॅप्टन या.
हॅलो यस धन्यवाद. तर इथे आपण लकी ड्रॉ करतोय. तर बघूया आपण कोणता भाग्यवान प्रेक्षक असेल ज्याला हा लकी ड्रॉ मिळेल, कूलर मिळेल. आमचे सन्माननीय सावलाराम पाटील किती आहे? 113 नंबर आहे. बघा कोणाकडे आहे, सगळ्या चेक करा. 113 हा नंबर आहे. बघा छोट्या मुलाला लागलाय वाटतं. बघा जुलवा जरा तो नंबर 113. काय नाव आहे रे? काय विराट कोहली? काय नाव आहे? काजू. चला द्या. बघा खरं फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे कोणताही मूल्य नव्हतं या लकी ड्रॉ साठी आणि प्रत्येक रात्रीमध्ये तो दिला जातोय. चला बाबू काम झाला आता तुझा. हा बोलल्याशिवाय काही हे नाही. हॅलो एकटा चाले का तू? एकटा चाले? पप्पा कुठे? कुठला आहे तू? नारिवलीचा. कितवीला आहे? 6वी. 6वीला. खेळतेस का? आता कूलर भेटलाय, काय करशील त्याचा? हवा खाशील? चला सोहम. सोहम आणि आता तू नारिवलीचा प्रेक्षक आहे, अजूनपर्यंत तू जागा आहे. घरी आई वाट बघत असेल पण तू पप्पा सोबत असल्यामुळे तू बिंदास आहे, टेन्शन नाहीये. आणि आज एक कमाई करून चाललास एवढ्या कमी वयामध्ये. तर आता नारिवली संघ इथे खेळलाय. तुझ्या आवडीचा खेळाडू कोणता आहे? बडी 40+ का रेग्युलर दोन्ही. बडी गुरुदा आणि 40+ मध्ये राजू काटे आणि मनोहर भोईर. अजून सांग. बघा राजू काटे आणि गुरुदास यांच्यावरती खूप त्याचा भरोसा आहे. तर जरा जोरदार टाळ्या याच्यासाठी होऊ द्या. वा मस्त. होम. चला आता वडिलांना बरं कूलर घ्यायला या, त्याला उचलणार नाही तो. चला सामना सुरू करा. आपण बोलूया मॅच कडे. बघा आता तुम्हाला माहिती पण नसेल त्यांनी कधी चिठ्ठी काढले. बघा 111 कृष्णा, 112 नयन आणि तिकडे 113 नंबर लागलाय. तसंच असतं कृष्णा, नशिबाचं ठेवायत ते. हा तुमचा 313 ना, माझा 314. मोरेश्वर क्या कर रहे. चला बोलूया आपण मॅच कडे. थोडासा हसी मजाक असणं देखील गरजेचं आहे, कारण सामन्यामध्ये या गोष्टी व्हायला हव्यात. ओनली क्रिकेट मग त्यामध्ये प्रेक्षक देखील थोडेसे बोर होत असतात. पण थोडीशी मजा देखील बाहेरची असायला हवी. ते मात्र जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे ती 62 धावांची गरज आहे. राजू काटे देखील आमचे जागे आहेत अजून. जागते रहो का पेडा. हो मस्त चेंडू होता, जबरदस्त वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू आहे. डॉट चेंडू आला. 61 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना मात्र देसाई संघाने धावा ठोकल्यात. जबरदस्त धाव संख्या त्यांनी उभी केली आहे आणि त्याचा मात्र प्रत्युत्तर देताना इथे थोडीशी गमचक होईल का हा देखील प्रश्न निर्माण होते तो देसाई संघासमोर. बादल मात्रे गोलंदाजीसाठी आलाय, ज्या बादलने मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. तोच बादल.
हो, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, इथे डायरेक्ट हिट होईल का? नाहीये. इकडनं मात्र तिकडे देखील प्रयत्न होते पण नाहीये. पण सुंदर फिल्डिंग, चांगली फिल्डिंग मोरेश्वरची पाहायला मिळते. एक धाव नक्कीच आली आहे पण चांगला प्रयत्न होता त्याचा. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र शक्यता फलंदाजाला परतावं लागलं असतं. तिकडे दुसऱ्या बाजूला देखील स्ट्राईकला देखील आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपरने चेंडू सोडलाय प्रवीणने. केसर वर्सेस देसाई असा सामना. रियांश 11 केसर वर्सेस सुहाना 11 देसाई या नावाने संघास खेळतोय. टायगरचे नकुल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे तो सुहाना 11 देसाई. तर नकुल पाटील देखील इथे असतील, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. टायगर म्हटलं तर नक्कीच एक जबरदस्त नाईटची स्पर्धा आमचे सन्माननीय विष्णुशेठ पाटील यांची आमचे साडू आहेत. तर नक्कीच इथे एक चांगला प्रयत्न मात्र देसाई संघाचाच राहतोय. केसर संघाला अडचणी निर्माण होतात कारण या सामन्यामध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर मात्र सूरज म्हात्रे आणि दुसऱ्या बाजू दुर्वेश मडवी यांना मात्र आता थांबून चालणार नाही. मोठे फटके येणं गरजेचं असेल. पण दुसऱ्या बाजूला बादल मात्र आक्रमक झालाय तो गोलंदाजच्या माध्यमातून फलंदाजांवरती. आतापर्यंत 4 चेंडू त्याने पेकलेत. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे कुठेतरी जबरदस्त गोलंदाजी इथे राहिली आहे ती बादल मात्रेची. तसं क्रॅम्प नक्कीच थोडंसा इंजुरी नक्कीच पाहायला मिळते बादलकडे. हो, मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय. हिमांशूने मात्र हा झेल टिपलाय. एक मोठा असा गळ्यामध्ये घाला लगेच गोल्डन मॅन. 3 धावा धावपलकावरती. 1 विकेट तंबूच्या ऑस्ट्रेलियाला. अडचणीमध्ये आहे केसर संघ. मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथे मात्र आशिष भोईर आलाय. आशिष देखील हा निर्धाव चेंडू खेळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा त्या तब्बल 3 धावा 1 गडी बाद. आता मात्र 18 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. कृष्ण माझ्या मते नक्कीच जर विचार केला तर घेसर संघाने रियांश 11 घेसर संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. माझ्या मते जर 4 षटकांचा सामना आहे, तुमची ताकद गोलंदाजी आपण नेहमीच म्हणतो आणि त्या अनुषंगाने जर इथे घेसर संघाने फलंदाजी केली असती आणि किमान 35-40 धावा जरी झाल्या असतात तरी समोरच्या संघाला मात्र अडचणी निर्माण होत असतात. कारण भेदकता आपण नक्कीच या संघामध्ये पाहिले गोलंदाजीमध्ये. यस, नक्कीच यानंतर वाईट आलाय. अवांतरचा इशारा. पंच वल्लेत आमच्याकडे रमेश म्हात्रे. रमेश म्हात्रे सर, मेक्या दादा.
इथे एका धाब्याने भर होते. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचली आहे. मयूर म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय. येणारे चेंडू असतील 18 आणि गरज आहे ते 58 धावांची. 18-58 समीकरण आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये नक्कीच इथे अलॉंग द कार्पेट आहे. ऑन साईडला लॉंगच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. सुस्थितीमध्ये सध्याच्या घडीला देसाई संघ आपल्याला पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये जर नक्कीच उंच भरारी घ्यायची असेल घेसर संघाला तर मात्र कुठेतरी मोठे फटके आता खेळणं गरजेचं आहे. सागाव आणि वडवली दोन्ही टीम दिसत नाहीयेत. सागाव आणि वडवली 34 मिनिटं झालेले आहेत. या सगळा तुमचा आटोपला असेल तर या. हम रेडी है. हमारे आयोजन करता है यहाँ पर बिल्कुल तैयार है. ये वाइड गेंद है. अतिरिक्त का इशारा आता हुआ अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 6 के ऊपर पहुंचता हुआ. जीत के लिए 17 गेंदे. जीत के लिए 56 रनों की 56 की अभी भी जरूरत है. एक बड़ा फासला है. अंतर बहुत है गेंद और रनों के बीच में. लेकिन इस अंतर को पूरी तरह से अचीव करना है तो निश्चित तौर पे बड़े ही हवाई सफर ये आना बेहद जरूरी है. लेकिन क्या आएंगे. 7 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर धीमा यहां पर ये मुकाबला चल रहा है. जान नहीं लग रही है. जान झोंकनी होगी यदि इस मैच के अंदर गेसर टीम को ऊंची उड़ान भरनी है तो बड़े हिट प्रहारी बल्लेबाजी. लेकिन ये देखिए ये कहां पर ये थ्रो किस तरफ से किया आपने. 22 के रूप में 2 रन मिले. पता है आपकी ये रनों की जो इन्वेस्टमेंट है आतिश वो ज्यादा है इसलिए आप फिजूल के खर्चे कर सकते हैं. लेकिन जब बॉल टू रन ऐसे ये समीकरण आता है तो मुश्किलात बढ़ेगी आपकी. वो ये देखिए यहां से इससे मात्र सर को मौका मिला एक्सरसाइज करने का और 1 रन जरूर मिले अतिरिक्त के रूप में. 10 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. अब जीत के लिए 52 रनों की जरूरत है. गेंदे बचे हैं 15 गेंदे 52 रन. दुर्वेश मडवी खेलने के लिए तैयार हैं. मयूर मात्र की एक गेंद है. रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश थी. गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं है. डॉट गेंद की समाप्ति. हो क्या क्या बात है. बिल्कुल दिशा दिखाई वहां पर अंपायर ने भी कि किस तरह से गेंद स्किड हुई थी किस तरह से यहां पर टर्न हुई थी. और हिला और बादल का नजरा जबरदस्त गेंदबाजी बादल की. उन्हीं के नक्शे कदम के ऊपर कदम डालकर मयूर म्हात्रे की गेंदबाजी हो रही है. शॉर्ट ऑफ प्लेन यहां से फेंक किया इस गेंद को. हिमांशु वहां पर है और यहां से कैच लिया. मयूर म्हात्रे के भाई है हिमांशु और क्यों यहां पर भाई का विकेट है तो लेना ही चाहिए. लेकिन यहां से पॉइंट्स भी हिमांशु के भी बैठते हुए. फील्डिंग अच्छी यहां पर एक कैच उनके खाते में आती हुई और यहां से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है.
कृष्णा मात्रे नक्कीच वाट पाहतात तुमची. हो गए 12-52. वडवलीचे आमचे सन्माननीय अर्चन शेठ पाटील सरपंच इथे आलेल्यात. मी विनंती करेन की आपण यावं. खरं वडवली म्हटलं तर नक्कीच एक जबरदस्त संघ आणि या संघाला नेहमीच बिग सपोर्ट राहिला अर्चन शेठ पाटील यांचा. त्यांना विनंती असेल आयोजक कमिटीच्या वतीने की आपण व्यासपीठावरती यावं. 12 गेंदे 52 रन, जिसमें एक गेंद डॉट रितेश मात्रे. ये भी डॉट गेंद, डॉट के ऊपर डॉट. अतिश आप तालियां बजा रहे हैं, लेकिन यहाँ पर घेसर के सिद्धेश काफी टेंशन में है. लेकिन टेंशन उनका दूर है, मोबाइल हाथ में उनके. मैदान के अंदर कुछ भी चले, हम खाली मोबाइल देखेंगे, चैटिंग करेंगे, वही चल रहा है. एक और डॉट गेंद. पूरी तरह से एक तरफा मैच हो रहा है. वाइड है, यस वाइड गेंद. हो जबरदस्त शॉट था, लेकिन हितेश ने यहां पर कैच ड्रॉप किया. एक ही रन मिलेगी और इस एक रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 1 से आ गया. तब 12 रन. अब 9 गेंदे बची और जीतने के लिए 50 रन चाहिए. हमारे प्रमोद मात्रे जो आज यहां पर इस टीम के काफी होनहार खिलाड़ी, अच्छी यहां पर मैनेजमेंट उनकी प्रमोद मात्रे की नजर आई है और जबरदस्त परफॉर्मेंस आज इस टीम ने दिया है. अपील जरूर हुई है, लेकिन अपील को खारिज किया. बिल्कुल यहां से डॉट गेंद तो जरूर आई है. क्या रफ्तार थी इस गेंद में, जबरदस्त गतिशीलता गेंद वाली थी गेंदबाज रितेश की. अप्रतिम प्रयास. अब 8 में 50 रन चाहिए. घेसर टीम पूरी तरह से यहां से बैकफुट के ऊपर दिखाई दे रही है. तो अब यही चल रहा है कि मैच होने के बाद वही चलेगा. अभी भी मैच तो बेशक चल रहा है, अभी तक जीत दर्ज नहीं हुई है देसाई के लिए. चले गुरदास, अगले मैच का इंतजाम कीजिए कि कहां पर है सागाव, कहां पर है वडवली. सागाव नागाव में है, वडवली यहां पर है. बड़ा हिट खेलने की कोशिश हो, क्या बात है, जबरदस्त औरेश्वर पाटिल. चलिए बल्लेबाजी नहीं चली तो क्या हुआ, हम यहां से ये काम भी कर सकते हैं. देख सकते हैं आप. क्या लाजवाब कैच था पॉइंट में, क्योंकि इसीलिए तो ऐसा लगा कि युवराज सिंह तो नहीं खड़े हुए, ऐसा लगा कुछ मुझे. इतना बेहतरीन कैच लपका, क्योंकि जब अच्छा होता है ना कृष्णा तो सब बाजू से अच्छा ही होता है. अब देखिए ये रमेश मात्रे को दिखाया जा रहा है, हमारे अंपायर स्क्रीन के ऊपर है आप, और जरूर वो देख रहे हैं कि क्या किस तरह से कौन गेंदबाज है. 6 गेंदे 49 रन, 6 में 49 पूरी तरह से जीत के कगार के ऊपर खड़ी हो चुकी है टीम देसाई. वाइड गेंद करार अतिरिक्त के रूप में 1 रन. तो यहां से अब यही चल विचल घेसर टीम में चलती होगी कि किस तरह से यहां से जो शुरुआत में फील्डिंग करनी चाहिए, फील्डिंग में गेंदबाजों का बोलबाला नहीं चला. जैसा आगासन के खिलाफ जो गेंदबाजी उनकी हुई थी उस तरह की गेंदबाजी तो बिल्कुल नहीं हुई, क्योंकि यहां से देसाई टीम के हर एक बल्लेबाज ने अच्छा परफॉर्मेंस दिया. लेकिन शुरुआत में 2 झटके दिए थे, 2 गेंदों के ऊपर 2 झटके देने के बाद टीम मुश्किल में फंसी भी थी देसाई टीम, लेकिन वहां से निकाला था हिमांशु मात्रे ने. और ये देखिए अब यहां से
देर से आया है, स्ट्रोक 6 रनों के लिए और इस इनिंग का पहला छक्का है। बहुत देर हो चुकी है क्योंकि इतनी देर नहीं होनी चाहिए, क्योंकि जब आप चेसिंग करते कृष्णा तो इस तरह की देरी नहीं होनी चाहिए। हाँ, नयन पाटिल एक अच्छे कैमरामैन मिल चुके हमें, क्योंकि मैंने पहले कदम यहाँ पर स्टेज के ऊपर रखे तभी पता चला कि नयन क्या कर रहे हैं। तो यहाँ से फॉर्चून इवेंट्स के लिए एक अच्छा कैमरामैन यहाँ पर मिल चुका है। तो बल्लेबाजी में तो काफी माहिर है वो। नारिवली टीम इस सीजन में काफी अच्छे फॉर्म में चल रही है। जब भी नारिवली टीम खेलती है तो हम जरूर मैच देखते हैं उनके। हनुमान पाटिल भी हमारे आ चुके हैं, बड़ौली के भरारी पतक। हाँ, पूरे ग्राउंड के ऊपर आकर देखेंगे। एक अच्छे इंसान है हनुमान पाटिल, आपका स्वागत है। हमारे अच्छे दोस्त भी है। ओ बहुत ही बेहतरीन, ये देखिए गेंद जाएगी सीमा रेखा पार, ये आता हुआ शानदार चौका। उर्फ गोट्या आणि इकडे कॅमेरामॅन आमचा गोट्या। अजून एक विकेट, तिकडे गोलंदाज मात्र पडलाय। चला लवकर स्प्रे घेऊन जा। शेवटच्या चेंडूवरती विकेट तर आली आहे, परंतु गोलंदाज आपण पाहतोय हिमांशू क्रॅम्प मात्र आलाय। हा, यस यस, पाय मात्र मुरगळलाय त्याचा, की थोडीशी रनिंग मध्ये। नक्कीच इथे सामना मात्र जिंकलाय तो देसाई संघाने, अभिनंदन टीम देसाई। आणि नक्कीच गेसर संघाचा देखील आपण आभार व्यक्त करूया। चांगला खेळ तुम्ही देखील करण्याचा प्रयत्न केलाय, तुम्हाला देखील नेक्स्ट स्पर्धेसाठी शुभेच्छा आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय। तर देसाई संघ मात्र या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषकामध्ये 2 सामने जिंकून पुढची वाटचाल नक्कीच करतोय। यानंतरची मात्र लढत असेल ती